Hello student, today we will learn the next point of impressive web designing, that is CSS. The next point name is CSS. It is known as cascading style sheet. The long form of CSS is cascading style sheet. It is used to create an impressive web pages that all web pages linked and make a interactive and impressive web or website. आपण जी वेबसाईट डेव्हलप करतोय त्याच्यासाठी आपण जे वेगवेगळे वेब पेजेस डेव्हलप करणार आहोत त्या वेब पेजेसला इम्प्रेसिव्ह किंवा ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याकडे जो नेक्स्ट पॉईंट आहे त्याचं नाव आहे CSS, दॅट इज कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. The cascading style sheet used to create an impressive web pages and that web pages are linked together to create a website. आता या CSSचा मेन पर्पज काय आहे बघा, आपण जे वेगवेगळे वेब पेजेस तयार करतो तर त्या वेब पेजेसमध्ये किंवा ह्याच्या अगोदर आपण जे वेब पेजेस डेव्हलप केलेले आहेत त्या वेब पेजेसमध्ये आपण वेगवेगळे टॅग वापरतो की ते टॅग वापरून आपण आपलं वेब पेज आहे ते ॲट्रॅक्टिव्ह किंवा इम्प्रेसिव्ह करतो. तर ते सगळे टॅग आपल्याला प्रत्येक लाईनला प्रत्येक वेगवेगळा टॅग आपण वापरावा लागतो आणि त्या टॅगचे ॲट्रिब्यूट त्याच्या व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक ठिकाणी डिफरंटली यूज कराव्या लागतात. तेच आपण एक स्टँडर्ड वेब पेज डेव्हलप केलं कशाच्या सहाय्यानं तर CSSच्या सहाय्यानं, आणि ते वेब पेज आपण ह्या प्रत्येक वेब पेजला जर लिंक केलं तर ते जे आपण वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आणि त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला प्रत्येक लाईनला न लिहिता त्या प्रत्येक लाईनसाठी वापरलेल्या टॅगला जे आपण CSSमध्ये डेव्हलप केलेलं वेब पेज आहे ते वेब पेज आपण त्याच्यामध्ये लिंक करू शकतो आणि आपली वेबसाईट आहे ती क्रिएटिव्ह किंवा इम्प्रेसिव्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा, CSS स्टँड्स फॉर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. आता इथं आपल्याला ऑनलाईनला ऑप्शन असू शकतो कॅस्कॅडेड, तर आपल्याला सिलेक्ट करताना कॅस्कॅडिंग हेच ऑप्शन CSSसाठी सिलेक्ट करायचं आहे, कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. आता कॅस्कॅडिंग स्टाईल शीट describes the HTML elements or it describes the HTML elements are to be displayed on screen. आपण जे स्क्रीनवरती वेगवेगळे HTML एलिमेंट्स म्हणजे जे टॅग वापरतोय ते टॅग डिस्प्ले करण्यासाठी वापरतोय. इट सेव्स लॉट ऑफ वर्क. आता इथं लॉट ऑफ वर्क आपण हे ॲडव्हान्टेज CSSचं का देतोय तर आपल्याला प्रत्येक लाईनला इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग डेव्हलप करताना प्रत्येक लाईनला जो टॅग वेगवेगळ्या ठिकाणी लिहावा लागत होता त्याच्याऐवजी आपण तो एकाच वेब पेजमध्ये आपण डिस्क्राईब करणार आहे आणि तो टॅग फक्त ओपनिंग आणि क्लोजिंग इतकाच वापरणार आहे. आणि त्या ओपनिंग आणि क्लोजिंगला जे आपण CSSमध्ये डिझाईन केलेले आहे, फॉर एक्झाम्पल त्याचा बॅकग्राऊंड कलर असेल, टेक्स्ट कलर असेल, फॉन्ट साईज असेल, फॉन्ट फॅमिली असेल, तर हे सगळं प्रत्येक ठिकाणी ते अप्लाय होणार आहे आणि आपली वेबसाईट आहे ती स्टँडर्ड पद्धतीनं डिस्प्ले होणार आहे. आता CSSचा सिंटॅक्स आहे बघा, मी इथं CSSचा सिंटॅक्स तुम्हाला डिस्प्ले करते. सिंटॅक्स, तर CSSचा सिंटॅक्स लिहिताना बघा आपण कसा लिहायचा आहे. CSS इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. दी फर्स्ट वन इज सिलेक्टर. पहिला पॉईंट आहे तो सिलेक्टर आहे आणि दुसरा पॉईंट आहे B पॉईंट आपण त्याला म्हणूया, तर तो आहे डिक्लरेशन ब्लॉक. दुसरा पॉईंट आपला असणार आहे डिक्लरेशन ब्लॉक. CSSचा सिंटॅक्स आहे तो 2 पॉईंटमध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला पॉईंट आहे सिलेक्टर आणि दुसरा आहे तो डिक्लरेशन ब्लॉक. आता लिहिताना आपण CSS सिंटॅक्स कसा लिहिणार आहे बघा, मी आता तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल दाखवते. आपण 11th वापरलेला टॅग आहे H1 टॅग. H1 रेफर्स टू लार्जेस्ट हेडिंग टॅग. H1 रेफर्स टू लार्जेस्ट हेडिंग टॅग. मग लार्जेस्ट हेडिंग टॅग आपण कशासाठी वापरतोय तर आपल्याला एखादा हेडिंग आहे आपल्या वेबपेजचे ते लार्जेस्ट पद्धतीनं डिस्प्ले करायचं आहे. तर मी लिहिताना बघा मी इथं कसं लिहिते, कर्ली ब्रॅकेट वापरला याच्यासाठी. मी याच्यासाठी ॲट्रिब्यूट वापरलेला आहे
कलर, कोणता ॲट्रिब्यूट वापरलेला आहे? कलर ॲट्रिब्यूट. आणि ह्या कलर ॲट्रिब्यूटला मी व्हॅल्यू सेट करणार आहे येलो. व्हॅल्यू ऑफ कलर ॲट्रिब्यूट इज येलो. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एक वापरलेलं आहे याच्यातच ॲट्रिब्यूट, तर त्याचं नाव आहे फॉन्ट साईज. ॲट्रिब्यूटचं नाव आहे फॉन्ट डॅश साईज आणि कोलन. आणि मी ह्याला फॉन्ट साईज जी सेट करणार आहे दॅट इज 11 पिक्सेल अँड एंड ऑफ कर्ली ब्रॅकेट. बघा इथं मी फॉर एक्झाम्पल काय लिहिलेलं आहे, H1 टॅग यूज केलेला आहे. H1 कर्ली ब्रॅकेट कलर कोलन येलो सेमिकॉमा फॉन्ट साईज फॉन्ट डॅश साईज कोलन 11 पिक्सेल. आता हे फॉर एक्झाम्पल, हा जो H1 टॅग आहे तुम्ही कोणत्याही वेबपेजमध्ये जेव्हा तुम्ही CSS डेव्हलप करताय तर CSSमध्ये तुम्ही जे वेबपेज डेव्हलप केलेलं आहे स्टाईल शीटसाठी, ते स्टाईल शीटचं वेबपेज जर तुम्ही कोणत्याही वेबपेजला लिंक केलं आणि लिंक केलेल्या वेबपेजमध्ये जर तुम्ही H1 टॅग वापरला, ज्या कोणत्या लाईनसाठी तुम्ही H1 टॅग वापरलेला आहे त्याचा कलर आहे तो येलो असणार आहे आणि त्याची फॉन्ट साईज किती असणार आहे? 11 पिक्सेल. आता हे जे एक्झाम्पल लिहिलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये परत डिवायडेशन बघा. मगाशी जो आपण सिंटॅक्समध्ये बघितला होता, कोणता होता पहिला? सिलेक्टर आणि डिक्लेरेशन बॉक्स. आता सिलेक्टर कशाला म्हणायचं आहे? तर आता इथं परत आपण एक्झाम्पलमध्ये येऊया. आपण जो टॅग वापरलेला आहे, कोणता टॅग आहे आपला? H1 टॅग. तर ह्या H1 टॅगला आपण काय म्हणणार आहे? सिलेक्टर. H1 टॅग आहे तुमचा काय असणार आहे? CSSमध्ये सिलेक्टर असणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे कर्ली ब्रॅकेटमधला ओपनिंग आणि एंडिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काय लिहिलेलं आहे दॅट इज नोन ॲज डिक्लरेशन बॉक्स. ह्या सगळ्याला आपण काय म्हणणार आहे? तर हा सगळा तुमचा काय असणार आहे? डिक्लरेशन बॉक्स. सॉरी डिक्लरेशन ब्लॉक. देन परत आपण याच्यामध्ये डिवायडेशन करतोय. आता इथं H1 हा तुमचा सिलेक्टर असणार आहे आणि त्याच्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं तुमचं सगळं काय असणार आहे? डिक्लेरेशन बॉक्स. तर याच्यामध्ये आपण जे वापरलेलं आहे फॉर एक्झाम्पल कलर येलो सेट केलेला आहे आणि फॉन्ट साईज आपण 11 पिक्सेल सेट केलेली आहे. तर याच्यामध्ये कलर दॅट इज नोन ॲज अ प्रॉपर्टी. याच्यामध्ये कलरला आपण काय म्हणणार आहे? कलर ही जी व्हॅल्यू आहे किंवा फॉन्ट साईज ही व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? तर प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर त्या कलरला जी व्हॅल्यू सेट केलेली आहे, कलरला जी व्हॅल्यू सेट केलेली आहे त्याच्यासाठी आपण काय नाव देणार आहे? तर व्हॅल्यू असंच नाव देणार आहे. मग याच्यामध्ये फॉन्ट साईज ही काय आहे? व्हॅल्यू असणार आहे. बघा सिंटॅक्स लिहिताना आपण काय लिहिला होता? तर CSSचा सिंटॅक्स आपण लिहिताना सिलेक्टर आणि डिक्लरेशन बॉक्समध्ये आपण डिवाइड करतोय. तर याच्यामध्ये लिहिताना बघा मी काय लिहिलं होतं? फॉर एक्झाम्पल H1 कलर येलो फॉन्ट साईज 11 पिक्सेल. तर याच्यामध्ये H1 काय आहे तुमचा? सिलेक्टर असणार आहे आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं काय असणार आहे? तुमचा डिक्लरेशन बॉक्स असणार आहे. सेम आता या डिक्लरेशन बॉक्समध्ये जे आपण कलर येलो लिहिलेला आहे, फॉन्ट साईज लिहिलेलं आहे 11 पिक्सेल, ते परत आपण डिवायडेशन किंवा त्याच्यासाठी स्पेसिफिक नाव काय दिलेलं आहे? तर कलर इज नोन ॲज अ प्रॉपर्टी व्हाईल येलो इज नोन ॲज अ व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉपर्टी. That is color is a property and yellow is the value of that property. Same like font size is the property and 11 pixel is the value of that property. Now the CSS is divided into three types. The CSS is divided into three types. Here I mentioned point name is types of CSS. The next point is types of CSS. आता हे जे टाईप आहे, फॉर एक्झाम्पल आपण CSS कोणत्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर करतोय त्याच्यावरती तुमचा त्याचा टाईप आहे तो डिपेंड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हेड सेक्शनमध्ये डेव्हलप केला किंवा हेड सेक्शनमध्ये डिक्लेअर केला किंवा तुम्ही डायरेक्ट जिथं पॉईंट आहे किंवा जिथं ॲट्रिब्यूट वापरताय टॅग वापरताय तिथं डिक्लेअर केला तर त्याचा टाईप वेगळा आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक एखादी फाईल जर तयार केली तर त्याच्यासाठी टाईपचं नाव काय आहे? वेगळं आहे. आता मी तर पहिला टाईप तुम्हाला डिस्प्ले करते. दी फर्स्ट टाईप इज इनलाईन CSS.
बघा, CSSच्या पहिल्या टाईपचं नाव आहे इनलाईन CSS. सेकंड नेम इज or second type of CSS is embedded CSS. The second type is embedded / internal CSS. Internal CSS. आणि तिसरा टाईप आहे याच्यामध्ये that is known as external CSS. There are 3 types of CSS: inline, second one is embedded or internal CSS, and third one is external CSS. आता कोणतीही फाईल डेव्हलप करताना किंवा कोणत्याही टाईपचं CSS तुम्ही तयार करत असताना सिंटॅक्स आहे तो सेमच राहणार आहे. फक्त तुम्ही कुठे डिक्लेअर करता, कोणत्या सेक्शनमध्ये डिक्लेअर करता CSS, त्याच्यावरती तुम्हाला हे 3 टाईप आहे ते डिवाइड करायचे आहेत. जर तुम्ही डायरेक्ट पॉईंटला म्हणजे जिथं ज्या लाईनला किंवा ज्या टॅगला तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे तिथं जर तुम्ही CSS स्टाईल शीट डिक्लेअर करणार असाल तर दॅट इज नोन ॲज इनलाईन CSS. जर तुम्ही हेड सेक्शनला तुमचा CSSचा पॉईंट जर डिफाईन केला तर त्याला म्हणणार आहे आपण इंटरनल CSS. आणि जर तुम्ही एक्सटर्नल एखादी फाईल डेव्हलप केली आणि ती फाईल जर तुमच्या ह्याला लिंक केली तर त्याला आपण काय म्हणणार आहे एक्सटर्नल CSS. त्याच्यासाठी आपल्याला एखादा वेगळा आहे तो टॅग वापरावा लागेल आणि त्या टॅगचे ॲट्रिब्यूट आपल्याला वापरावे लागतील की एक्सटर्नल CSSमध्ये आपण ती फाईल काय करणार आहोत, वेबपेजमध्ये आपण ती लिंक करणार आहोत. तर पहिला आपण याच्यामध्ये टाईप बघूया इनलाईन स्टाईल शीट. इनलाईन स्टाईल शीट इट युजेस द स्टाईल ॲट्रिब्यूट इन द HTML स्टार टॅग. जसं आपल्या HTMLचा टॅग आहे जो आपण डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण बघितलेला H1 टॅग, तर H1 ओपनिंग टॅग आहे, त्या ओपनिंग टॅगमध्येच आपण इनलाईन CSS आहे ते डिफाईन करतोय. मग इनलाईन CSS इज युज्ड टू अप्लाय CSS ऑन अ सिंगल लाईन ऑर इलेमेंट. द इनलाईन CSS इज युज्ड टू अप्लाय CSS ऑन सिंगल लाईन इलेमेंट. जी कॅस्केडिंग स्टाईल शीट आहे किंवा स्टाईल शीट आहे ती तुम्ही डिफाईन करणार आहात आणि ती सिंगल इलेमेंटला जर डिफाईन करणार असाल तर तुम्ही कोणता पॉईंट वापरायचा आहे, तर इनलाईन CSS हा पॉईंट तुम्ही तिथे यूज करायचा आहे. आता ह्या इनलाईन CSSचं मी एक्झाम्पल दाखवते बघा तुम्हाला, याच्या पुढंच दाखवते मी एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण 11th P टॅग बघितला होता, दॅट इज पॅरेग्राफ टॅग. इट इज युज्ड टू डिफाईन अ पॅरेग्राफ. देन इथं बघा स्टार्ट केलेलं आहे मी अँग्युलर ब्रॅकेट, पॅरेग्राफ टॅग स्टार्ट केलेला आहे विच इज डिनोटेड बाय लेटर P. Then here I use the style tag or style attribute. बघा P टॅग आपण वापरतोय. P टॅगसाठी आपण काय वापरतोय, स्टाईल प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे. मी P स्टाईल असं लिहिलेलं आहे. देन इज इक्वल टू डबल कोटेशन कलर कोलन, मी इथं कलर व्हॅल्यू सेट करते ब्लू. देन डबल कोटेशन कंप्लीट, अँग्युलर ब्रॅकेट इज ऑल्सो कंप्लीट, अँड हिअर आय राईट अ सेंटेन्स हॅलो CSS अँड दी एंड ऑफ P टॅग. बघा इनलाईन CSS कधी वापरायचं आहे, तर तुम्हाला HTML मधल्या सिंगल इलेमेंटला जर तुम्ही CSS अप्लाय करणार आहात तर तुम्ही काय वापरायचं आहे, इनलाईन CSS. दॅट इज द फर्स्ट टाईप ऑफ CSS. इट इज युज्ड ऑर अप्लाय टू ओनली अ सिंगल इलेमेंट ऑफ युअर HTML स्टाईल. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघा एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे पॅरेग्राफ टॅगचं P स्टाईल. आता इथं काय लिहिलं स्टाईल, तर आपण स्टाईल शीट अप्लाय करतोय म्हणून P स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन ब्लू. जसं आपला मगाशी सिंटॅक्स होता, सिलेक्टर आणि डिक्लरेशन सेम आहे. P स्टाईल इज इक्वल टू कलर. आता हे प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू आपण कशाने सेपरेट करतोय, तर कोलनने सेपरेट करतोय. नंबर ऑफ प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू असतील तर ते आपण सेमी कॉमन डिफर करतोय. कलर कोलन ब्लू आपण डबल कोटेशनमध्ये लिहिलेलं आहे आणि सेंटेन्स मी काय लिहिलेलं आहे, हॅलो CSS एंड ऑफ पॅरेग्राफ टॅग. दॅट इज इनलाईन CSS.
असंच तुम्ही फॉर एक्झाम्पल H1 टॅगला जर मला अप्लाय करायचं असेल इनलाईन CSS तर मी काय लिहिणार आहे, एक्झाम्पल H1 स्टाईल इज इक्वल टू, जसं आपण मगाशी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, H1ला आपण 2 प्रॉपर्टी अप्लाय केल्या होत्या. H1साठी कलर येलो अप्लाय केला होता आणि फॉन्ट साईज इज इक्वल टू 11 पिक्सल. सेम मी इथं काय लिहिणार, अँग्युलर ब्रॅकेट स्टार्ट H1 स्टाईल इज इक्वल टू कलर येलो, देन सेमी कॉमा फॉन्ट डॅश साईज कोलन 11 पिक्सेल. त्याच्यानंतर तुमचं जे सेंटेन्स किंवा जे स्टेटमेंट तुम्हाला त्या टॅगमध्ये डिस्प्ले करायचं आहे ते तुमचं लाईन इथे लिहायची आहे आणि तो टॅग आहे तो तिथं एंड करायचा आहे. दॅट इज इनलाईन CSS. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला, एक्सटर्नल एम्बेडेड स्टाईल शीट और इंटरनल CSS. हे तुम्ही इंटरनली तुमच्या आहे त्या वेब पेजमध्ये एखादी फाईल तुम्ही डिफाईन करणार आहात किंवा नंबर ऑफ टॅग तुम्ही डिक्लेअर करणार आहात हेड सेक्शनमध्ये आणि परत ते तुम्ही काय करणार आहात तुमच्या वेब पेजमध्ये अप्लाय करणार आहात, तर तुम्ही काय वापरायचं आहे, इंटरनल CSS. दिस इज यूज्ड टू अप्लाय CSS ऑन अ सिंगल डॉक्युमेंट ऑर पेज. आता हे काय होतं, सिंगल इलिमेंटसाठी काय होतं, इनलाईन CSS होतं. ते सिंगल वेब पेजसाठी किंवा एका सिंगल डॉक्युमेंटसाठी जर तुम्हाला CSS अप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय वापरायचं आहे, embedded or internal CSS. It is used to apply CSS on single document or a web page. It can affect all elements of the page. तुम्ही जेवढे पेजमध्ये एलिमेंट्स वापरणार आहात म्हणजे जेवढे टॅग तुम्ही वापरणार आहात त्याला ते काय करणार आहे, अफेक्ट करणार आहे. इट इज रिटन इनसाइड द स्टाईल टॅग विदिन हेड सेक्शन ऑफ डॉक्युमेंट. जेव्हा तुम्ही एम्बेडेड किंवा इंटरनल CSS डिफाईन करणार आहात तर तुम्ही कुठे डिफाईन करायचं आहे, हेड सेक्शन ऑफ युअर प्रोग्राम, दॅट इज ओपनिंग अँड क्लोजिंग हेड सेक्शन. दी एक्झाम्पल ऑफ इंटरनल CSS. आता इंटरनल CSSचं एक्झाम्पल आपण इथं बघूया. इंटरनल CSS जेव्हा तुम्ही यूज करणार आहात तर इंटरनल CSS मगाशी सांगितलं तसं आपण आपल्या हेड सेक्शनमध्ये डिफाईन करणार आहे. मग त्याचं एक्झाम्पल जेव्हा आपण बघणार आहोत तर एक्झाम्पल बघताना एक प्रोग्राम छोटासा आपला त्याच्यासाठी लिहावा लागणार आहे की तुम्ही हेड सेक्शनमध्ये कसं डिफाईन करणार आहात आणि ते तुम्हाला नंतर तुमच्या बॉडी सेक्शनमध्ये कसं यूज करायचं आहे. याच्यासाठी आपण हा प्रोग्राम छोटासा लिहिणार आहोत. कशासाठी तर इंटरनल CSSसाठी. आता फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कशामध्ये डिफाईन करायचं आहे, इट इज अन एक्झाम्पल ऑफ इंटरनल CSS. ॲज युजल आपला पहिला टॅग कोणता येणार आहे, HTML. देन नेक्स्ट येणार आहे आपला हेड टॅग. हेड टॅग नंतर आपण लिहिणार आहोत, याच्यासाठी टॅग वापरला जातो तो स्टाईल टॅग आहे. मग अशा आपण इनलाईन CSSमध्ये डिक्लेअर केला होता स्टाईल. त्याच्यानंतर ज्या इलेमेंट तुम्ही वापरणार आहात तर ते इलेमेंट आपण इथं लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इंटरनल CSSसाठी H1 यूज करणार असाल तर मी H1 टॅग लिहिलेला आहे इथं. H1 ॲज युजल कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे तुमचा कलर, ही प्रॉपर्टी सेट करतोय आपण कोलन आणि त्याची व्हॅल्यू मी रेडला सेट केली, दॅट इज फर्स्ट. सेम मी तर हा कर्ली ब्रॅकेट क्लोज करून टाकते. सेम मला P टॅगसुद्धा वापरायचं आहे माझ्या प्रोग्राममध्ये तर मी P टॅग इथे यूज करते आणि मग त्याच्यासाठी दुसरी प्रॉपर्टी वापरणार आहे, दॅट इज फॉन्ट साईज कोलन 11 पिक्सेल. बघा इथं मी 2 सिलेक्टर घेतलेत H1 आणि P आणि त्याच्या डिक्लेरेशन बॉक्समध्ये मी कलर प्रॉपर्टी रेड सेट केली आहे H1साठी आणि P सिलेक्टरसाठी मी फॉन्ट साईज इज इक्वल टू 11 पिक्सेल सेट केलेली आहे. ह्याच्यानंतर आपला स्टाईल टॅग इथं एंड होईल आणि हेड सेक्शनसुद्धा आपण इथं काय करणार आहोत त्याचा क्लोज करणार आहोत, दॅट इज एंड ऑफ हेड. That is, style property is declared within opening and closing head section for
एम्बेडेड ऑर इंटरनल सी एस एस. इंटरनल सी एस एसमध्ये काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही स्टाईलशीट प्रॉपर्टी अप्लाय करणार आहात तर ती कुठं करायची आहे, तर ओपनिंग आणि क्लोजिंग हेड सेक्शनमध्ये. आता इथे मी फॉर एक्झाम्पल 2च घेतलेले आहेत. तिथं तुम्ही नंबर ऑफ सिलेक्टर काय करू शकता, डिफाईन करू शकता आणि ते सिलेक्टर तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये इथे यूज करू शकता. आता हे सिलेक्टर प्रोग्राममध्ये कसे यूज करायचे बघा. याच्यानंतर आपला टॅग स्टार्ट होणार आहे. त्या टॅगचं नाव काय असणार आहे, ॲज युजल आपलं इथं बॉडी टॅग स्टार्ट होईल. Then next, here I have apply the h1 tag which we have declared in head section style property. इथे एक सेंटेन्स लिहूया आपण. The internal CSS is applied on this page and then end of h1 tag. h1 tag वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक सेंटेन्स ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, जसं आपण वरती पॅरेग्राफ टॅग डिक्लेअर करायला आहे तोच पॅरेग्राफ टॅग आपण इथे यूज करतो आहे. फॉर एक्झाम्पल पी पॅरेग्राफ टॅग it is an embedded CSS. It is an embedded CSS and end of p tag. इथेच आपण काय केलेलं आहे, p tagचा एंड केलेला आहे. देन एंड ऑफ बॉडी टॅग and last end of HTML, that is end of HTML. बघा, आजच्या लेक्चरला आपण CSS बघितलेलं आहे, कॅस्केडिंग स्टाईल शीट. इट इज यूज्ड टू क्रिएट इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. त्याचा सिंटॅक्स आहे सिलेक्टर आणि डिक्लरेशन बॉक्स. सिलेक्टर म्हणजे काय येणार आहे, तर तुमचे HTMLचे वेगवेगळे टॅग येणार आहेत आणि डिक्लरेशन बॉक्समध्ये त्याचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट आणि त्याचे व्हॅल्यू आपण सेट करणार आहे ॲज अ प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्याचे 3 टाईप बघितले आपण, इनलाईन CSS, एम्बेडेड ऑर इंटरनल CSS आणि तिसरा टाईप आहे त्याचा एक्सटर्नल CSS. MCQ 3साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दी फॉलोइंग आर टाईप्स ऑफ CSS. तर 3 ऑप्शन आहेत आपल्याकडं, इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. आणि इंटरनलला दुसरा ऑप्शन किंवा नाव आहे एम्बेडेड CSS. CSSचा लॉंग फॉर्म आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट, नॉट कॅस्केडेड. इट इज कॅस्केडिंग स्टाईल शीट. आजच्या तासात आपण इनलाईन आणि एम्बेडेडचे कसं डिक्लेअर करायचं किंवा कोणत्या सेक्शनमध्ये डिक्लेअर करायचं हे आपण बघितलेलं आहे. एक्सटर्नल CSS आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला शिकवते. थँक्यू.